विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. आपण पेपर फर्स्टमधील चॅप्टर क्रमांक 4 रिअर ॲक्सल आणि डिफरन्शियल यांच्या संदर्भामध्ये माहिती घेत आहोत. आपल्या सगळ्यांचं व्हिडिओ क्रमांक 4मध्ये स्वागत. मित्रांनो, आपण डिफरन्शियल विषय ठिकाणी थोडीफार माहिती घेतलेली आहे. आज आपण जे बघणार आहोत ते डिफरन्शियलचे प्रकार. आता यातला पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे स्टँडर्ड डिफरन्शियल. तर मित्रांनो, स्टँडर्ड डिफरन्शियल जो आहे ते स्टँडर्ड डिफरन्शियलची या ठिकाणी एक व्हिडिओ आपल्यासमोर या ठिकाणी दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये इथं तुम्हाला एक पिनियन गिअर दाखवलेला आहे. हा पिनियन गिअर जो असतो हा आपल्या गाडीच्या प्रोपेलर शाफ्टला जोडलेला आहे. प्रोपेलर शाफ्टची गती या पिनियन गिअरला मिळते. पिनियन गिअरकडून जी गती जी आहे ही या ठिकाणी क्राउन व्हीलला मिळते. या ठिकाणी पिनियन गिअरकडून क्राउन व्हीलला ज्यावेळेस गती मिळत असते त्यावेळेस पहिली एक तर त्या ठिकाणी गतीचं 90 अंशामध्ये त्या ठिकाणी त्याचं गतीचं विभाजन होत असतं. दुसरी गोष्ट की इथं गिअर रिडक्शन होतं आहे. म्हणजे पिनियन गिअरचे स्वतःभोवती साधारण 4 ते 5 फेरे होतील त्यावेळेला क्राउन व्हीलचं स्वतःभोवती 1 फेरा होतो. अशा प्रकारे या ठिकाणी गिअर रिडक्शन होत असतं. हे जे क्राउन व्हील जे असतं या क्राउन व्हीलवर एक इथं केज बसवलेला आहे. हा जो भाग आहे आपण म्हणतो केज असं म्हणतो. आणि हा एक केज जो आहे या केजमध्ये या ठिकाणी 2 स्टार गिअर आणि 2 सन गिअर या ठिकाणी बसवलेले आहेत. स्टार गिअर आणि सन गिअर हे एकमेकाला 90 अंशामध्ये त्या ठिकाणी बसवलेले आहेत. सन गिअर जे आहेत या सन गिअरला आतील बाजूला स्प्लाइन्स दिलेले आहेत. म्हणजे तिकडनं रेषा दिलेल्या असतात. त्या स्प्लाइन्समध्येच या ठिकाणी हे 2 आउटपुट शाफ्ट ज्याला आपण रिअर ॲक्सल असं म्हणतो हे बसतात आणि याच्यावरच आपल्या गाडीची चाकं बसतात. आता या ठिकाणी या स्टँडर्ड डिफरन्शियलचं काम कसं चालतं ते आपण या व्हिडिओद्वारे बघूया. इथं आपण बघतोय की हा पिनियन गिअर जो आहे हा पिनियन गिअर या क्राउन व्हीलला फिरवतो. क्राउन व्हीलवर या ठिकाणी हे केज जे बसवले आहे हे केजवर असणारे हे जे गिअर असतात हे गिअर त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये फिरत असतात. ज्या वेळेला गाडी वळत असते त्यावेळेला एकाच चाकावर त्या ठिकाणी दाब पडलेला आहे. त्यामुळं आता हे जे गिअर फिरायला लागलेले आहेत आणि फिरणारे गिअर जे असतात हे फिरणारे गिअर या ठिकाणी दुसऱ्या शाफ्टला जादाची गती त्या ठिकाणी देत असतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण या गिअरचं किंवा या स्टँडर्ड डिफरन्शियलचं आपण काम बघतोय. ह्याच्यानंतर जो आपण जो व्हिडिओ बघणार आहे ह्या व्हिडिओचं नाव आहे त्या डिफरन्शियलचा हा दुसरा प्रकार जो आहे या दुसऱ्या प्रकाराला आपण नाव दिले नॉन स्लिप डिफरन्शियल किंवा यालाच आपण लिमिटेड स्लिप डिफरन्शियल असं सुद्धा म्हणतो. आता नॉन स्लिप डिफरन्शियल किंवा लिमिटेड स्लिप डिफरन्शियल याची गरज कुठं भासते तर जेव्हा तुमची गाडी एखाद्या रस्त्यावर जात असते त्यावेळेला तुमच्या गाडीचं एखादं चाक जर चिखलामध्ये किंवा वाळूमध्ये फसलं असेल आणि दुसरं चाक हे रस्त्यावर असेल तर अशा वेळेला डिफरन्शियल ॲक्शनमुळे होतं काय तर तुमच्या गाडीची जी गती आहे ही गती बहुतांशी जे तुमचं चिखलामध्ये असणारं चाक आहे कारण त्या ठिकाणी असणारी घर्षण हे कमी असल्या कारणानं तुमच्या गाडीच्या इंजिनची गती जी आहे त्याच चाकाला दिली जाते. आणि रस्त्यावर असणारं चाक जे असतं हे रस्त्यावर असणारं चाक हे बहुतांशी त्या ठिकाणी स्थिर राहतं आणि त्या ठिकाणी चिखलामध्ये असणारं चाक जे असतं ते हे चिखलामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी हे फसत जात असतं. तर अशा वेळेला या ठिकाणी आपण जे बघतो की तुमची गाडी जास्त ही पुढे जाऊ शकत नाही, ती जास्त त्या ठिकाणी रोतत जाते. आणि हे या ठिकाणी टाळण्यासाठी आपण लिमिटेड स्लिप डिफरन्शियलचा या ठिकाणी आपण वापर करतोय. हे लिमिटेड स्लिप डिफरन्शियल जे आहे हे कशा प्रकारे काम करतोय हे या व्हिडिओ माध्यमातून बघतोय. इथं या ठिकाणी आपण डिफरन्शियल तुम्हाला केज दिसतंय. इथं हा क्राउन व्हील आहे. क्राउन व्हीलवर हे केज बसवलेलं आहे. या क्राउन व्हीलमध्ये इथं तुम्हाला 2
स्टार गिअर आणि 2 सन गिअर जे आहेत हे देखील तुम्हाला बसवलेले दिसतात. आता ह्याची जी रचना जी आहे ही साधारणतः आपल्या नेहमीच्या स्टँडर्ड डिफरन्शियलप्रमाणेच आहे. आता ह्याच्यामध्ये बदल काय आहे, तर हे जे स्टार गिअर जे आहेत हे स्टार गिअर आणि सन गिअर जे आहेत यांच्या दरम्यान इथं या सन गिअरवर इथं तुम्हाला क्लच हाऊसिंग बसवलेलं दिसेल. हे जे क्लच हाऊसिंग इथं तुम्हाला जास्त क्लिअर कट बघायला मिळेल की हे क्लच हाऊसिंग जे आहे या क्लच हाऊसिंगवर इथं आतल्या बाजूला क्लच प्लेट या दिलेल्या असतात. आता याचा उपयोग काय होतो, तर ज्या वेळेला तुमची गाडीचं चाक हे एका चिखलामध्ये किंवा याच्यामध्ये फसलेलं असतं, अशा वेळेला आपण काय करतो, तर गाडीची गती ही ॲक्सिलरेटर पेडलवर पाय देऊन तुम्ही ज्यावेळेस गाडीची गती वाढवायचा काम करता. आता याच्या रचनेमध्ये काय केले बघा, तर हे जे 2 सन गिअर जे आहेत या 2 सन गिअरच्या दरम्यान या ठिकाणी ही एस आकाराची एक स्प्रिंग इथं दिलेली आहे. आता ही स्प्रिंग काय करते, तर ज्या वेळेला तुम्ही ॲक्सिलरेटर पेडलवर पाय देता त्यावेळेला हे गिअर हे जास्त वेगानं फिरायला लागतात. जास्त वेगानं फिरायला लागल्यामुळे काय होतं की हे जे सन गिअर जे असतात हे सन गिअर हे थोडेसे मागच्या बाजूला ढकलले जातात. त्यावेळेस ही स्प्रिंग काय करते, या दोन्ही गिअरला आतल्या बाजूला दाबते. आता हे सन गिअर हे दोन्ही बाजूला आतल्या बाजूला दाबल्या गेल्यामुळे काय होतं की इथं असणाऱ्या ज्या क्लच प्लेट तुम्हाला इथे दिलेल्या आहेत या क्लच प्लेट या एंगेज होतात. आणि क्लच प्लेट एंगेज झाल्यामुळे काय होतं की या सन गिअरची गती जी आहे ही सन गिअरची गती ही दोन्ही चाकांना या ठिकाणी एक समान त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे त्या ठिकाणी ते अतिशय दाखवले की एक रिजिड अशा प्रकारचं हे बनतं. आणि याच्यामुळे काय होतं की डिफरन्शियल ॲक्शन जी असते ही डिफरन्शियल ॲक्शन या ठिकाणी समाप्त होते. इथं या ठिकाणी तुम्हाला दाखवले बघा की या ज्या क्लच प्लेट ज्या असतात या क्लच प्लेट ह्या जॉस्ट लाईन इथं बसवलेल्या आहेत. आणि हे डिफरन्शियल ॲक्शन जी असते हे डिफरन्शियल ॲक्शन त्या ठिकाणी संपल्या कारणामुळे म्हणा किंवा डिफरन्शियल ॲक्शन ही झाल्यामुळे काय होतं, तर हे गिअर जे असतात हे फिरायचे थांबतात. आणि हे गिअर फिरायचे थांबल्यामुळे काय होतं की हे क्राऊन व्हील जे असतं हे क्राऊन व्हील हे स्वतःभोवती ज्यावेळेस फिरतं त्यावेळेला हा केज जो असतो हा केज हा त्या ठिकाणी एक संध होऊन त्या ठिकाणी फिरत असतो. आणि एक संध होऊन फिरल्यामुळे काय होतं की इंजिनकडे येणारी जी गती असते ही गती या दोन्ही ॲक्सलला ही समान दिली जाते. आता दोन्ही ॲक्सलला या ठिकाणी समान गती मिळायला काय होतं की हे चिखलात असणारं जे चाक आहे त्याला जेवढी गती मिळते तेवढीच गती जी आहे ही या ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या चाकाला सुद्धा मिळते. आणि ह्या दोन्ही बाजूला मिळणारी जी गती आहे ही समसमान अशा प्रकारची मिळाली असल्या कारणामुळे काय होतं, तर रस्त्यावर असणारं चाक जे असतं हे त्या ठिकाणी फिरायला लागतं. आणि ते फिरायला लागल्यामुळं त्या गाडी जी असते आपली ही त्या ठिकाणी सरळ पुढं निघून जाते. ही जी ॲक्शन जी आहे ह्या ॲक्शनला आपण नॉन स्लिप डिफरन्शियल किंवा लिमिटेड स्लिप डिफरन्शियल असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला आपलं चाक एखाद्या रस्त्यावर फसलेलं असतं त्याच वेळेला फक्त या ठिकाणी हे काम करतं, म्हणून याला आपण नाव जे दिलेलं आहे हे लिमिटेड स्प्रिंग डिफरन्शियल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर आजकालच्या वाहनांवर हे डिफरन्शियल हे वापरलं जातं की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यामध्ये जर असं काही जर प्रसंग आला तर तुम्हाला त्या ठिकाणी गाडी या चिखलातून बाहेर काढणं सहजपणे सोपं जावं या कारणासाठी आपण या लिमिटेड स्लिप डिफरन्शियलचा वापर करतो. मित्रांनो, याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते त्याचं नाव आहे डबल रिडक्शन टाईप डिफरन्शियल. आता या ठिकाणी तुम्हाला या आकृतीमध्ये डबल रिडक्शन टाईप डिफरन्शियल दाखवलं आहे. तर डबल रिडक्शन या शब्दाचा अर्थ असा की आपण मगाशी किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की डिफरन्शियलमध्ये त्या ठिकाणी गतीचं प्रमाण कमी होऊन टॉर्क हा वाढवला जातो. आता ते कशा पद्धतीने वाढवलं जातं ते आपण मागच बघितलेलं आहे की हा जो पिनियन गिअर जो आहे या पिनियन गिअरचे आकार
आणि त्या ठिकाणी त्याच्यावर बसवलेले हा जो क्राऊन व्हील आहे त्याचा आकार जो आहे या दोन्हीच्या आकारामध्ये फरक आहे. म्हणजेच या पिनियन गिअरचे स्वतःला भोवती ज्यावेळेस 4 ते 5 फेरे होतात त्यावेळेला या क्राऊन व्हीलचा स्वतःभोवती 1 फेरा होतो. म्हणजे आपण असं उदाहरणार्थ बघितलं की समजा ह्या पिनियन गिअर जो आहे हा समजा 2000 RPM फिरत असेल तर त्याच वेळेला हा क्राऊन व्हील जो आहे हा क्राऊन व्हीलचे स्वतःभोवती फक्त 400 फेरे या ठिकाणी होतील. म्हणजेच मागच्या चाकं जी असतात ही 400 RPMनंच त्या ठिकाणी फिरणार आहेत. याला आपण म्हणतो रिडक्शन. परंतु काही हेवी वाहनं जी आहेत या मोठ्या वाहनांमध्ये गाडीमध्ये ज्यावेळेस वजन भरलेलं असतं त्यावेळेला गाडीला ढकलण्यासाठी त्या ठिकाणी गतीपेक्षा जास्त टॉर्क किंवा जास्त शक्तीची आवश्यकता असते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपण डबल रिडक्शन टाईप डिफरन्शियलचा वापर केलेला आढळून येतो. आता डबल रिडक्शन टाईप डिफरन्शियलची रचना कशी आहे ते आपण या ठिकाणी बघूया. हे आपल्या नेहमीच्या डिफरन्शियलमध्ये जसं प्रोपेलर शाफ्टला जोडलेला हा पिनियन गिअर असतो त्याच्यावर बसलेलं हे क्राऊन व्हील आहे. हे क्राऊन व्हील जे असतं या क्राऊन व्हील आपण नेहमीच्या डिफरन्शियलमध्ये या क्राऊन व्हील तिथं आपण सन गिअर आणि स्टार गिअर दिले आणि त्याच्यावरच सन गिअर आणि स्टार गिअरवरच त्या ठिकाणी रिअर ॲक्सेल या ठिकाणी जोडलेले आपण पाहतो. परंतु तसं न करता या डबल रिडक्शन टाईप डिफरन्शियलमध्ये आपण काय केले बघा. तर हे जे क्राऊन व्हील जे असतं या क्राऊन व्हीलवर आपण एक छोटा गिअर या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्याला आपण स्पर पिनियन असं नाव दिलेलं आहे. हा स्पर पिनियन जो असतो हा स्पर पिनियन या ठिकाणी लार्ज स्पर व्हीलला या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजे आता इथं कसं झालं बघा की ह्या पिनियन गिअरची गती ह्या क्राऊन व्हीलला दिली. इथे एकदा रिडक्शन झालं. क्राऊन व्हील आणि हा पिनियन गिअर जो असतो हा एकाच गतीने फिरेल. परंतु ज्या वेळेला हा या गिअरचे आणखीन त्या ठिकाणी 4 ते 5 फेरे होतील त्यावेळेला हा जो लार्ज स्पर व्हील जे आहे हे याचा स्वतःभोवती 1च फेरा होईल. म्हणजे मागाशी आपण बघितलं की या ठिकाणी या गिअरचे ज्यावेळेस पिनियन गिअरचे स्वतःभोवती 2000 फेरे होतील तर इथं क्राऊन व्हीलचे त्याचे 400 फेरे झाले. आता या ठिकाणी 400 फेऱ्याचं याचं या ठिकाणी आपण आणखीन रिडक्शन करून हे ते 200 फेरेस या ठिकाणी केलेले आहेत. आता या ठिकाणी हा जो लार्ज स्पर व्हील जो आहे या लार्ज स्पर व्हीलवरच इथं एक केज बसवलेली तुम्हाला दिसेल. या केजमध्येच या ठिकाणी हे 2 रिअल ॲक्सल आपण बाहेर काढले तर त्या गाडीची चाकं बसलेली असतात. तर अशा प्रकारे आपण या डबल रिडक्शन टाईप डिफरन्शियलमध्ये बघितलं की इथं आपण काय केलेलं आहे तर गती आणखीन कमी करून त्या ठिकाणी शक्ती या ठिकाणी वाढवण्याचं काम केलेलं आहे. तर असा हा डबल रिडक्शन गिअरचे जो असतो हा या हेवी वाहनांवर बघितलेला आपल्याला पाहायला मिळेल. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे त्याचं नाव आहे बॅकलॅश ॲडजस्टमेंट. तर बॅकलॅश ॲडजस्टमेंट या शब्दाचा अर्थ असा की आपण गाडीवर बघतो की इथं एक पिनियन गिअर या क्राऊन व्हील दिलेलं आहे. या क्राऊन व्हीलवर पिनियन गिअर बसवलेला असतो. हा पिनियन गिअर आणि क्राऊन व्हील गिअर जो असतो या दोन्ही गिअरच्या टीथमध्ये जे अंतर दिलेलं असतं त्याला आपण बॅकलॅश असं म्हणतो. तर या ठिकाणी सुरुवातीला ॲनिमेशनच्या साह्यानं आपण हे बॅकलॅश कसे तयार होतो हा आपण इतकं बघणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी आपण बघतोया की बॅकलॅश म्हणजे काय आहे. तर इथं ओव्हरहँग पिन डेप्थ असं आपण म्हणलेलं आहे याच्यामध्ये. तर इथं काय झालं बघा की हा क्राऊन व्हील आणि याच्यावर बसवलेला जो पिनियन गिअर जो असतो यांच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी हे अंतर दिलेलं आहे. तर रिंग गिअर आणि पिनियन गिअर यांच्यामध्ये ही डेप्थ या ठिकाणी दिलेली असते. पिनियन डेप्थ जी आहे पिनियन डेप्थची ॲडजस्टमेंट करण्यासाठी इथं काय केलं बघा तर हा पिनियन गिअर हा इथं पुढं किंवा मागं या ठिकाणी सरकवण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि सोय कशाच्या माध्यमातून केलेली असते तर इथं काही तुम्हाला शिम्स या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. या शिम्सची ॲडजस्टमेंट ज्यावेळेस आपण करतो ज्यावेळेस हा पिनियन गिअर तुम्हाला पुढं घ्यायचा आहे त्यावेळेला इथं तुम्हाला काही शिम्स या वाढवाव्या लागतात. तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलं आहे की
ही ज्या सिम्स जे असतात ह्या ज्या तुम्ही वाढवाल त्या पिनियन गिअर हा पुढं सरकतो आणि त्या ठिकाणी क्राऊन व्हील आणि पिनियन गिअर यांच्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट करत असतो. त्या ठिकाणी हा दुसरा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स्ट्रँजल माउंट पिनियन डेफ्ट म्हणजे आता याच्यामध्ये बघा की इथं या शिम्स दिलेल्या असतात. आता इथं ज्यावेळेस तुम्ही शिम्स वाढवता त्यावेळेस इथं उलटं होतं की पिनियन गिअर हा त्या ठिकाणी जास्त बाहेर येतो आहे आणि ज्यावेळेस तुम्ही शिम्स कमी कराल त्यावेळेला पिनियन गिअर काय होणार आहे हा इथं बघा शिम्स ज्यावेळेस तुम्ही कमी केला त्यावेळेस पिनियन गिअर हा त्या ठिकाणी पुढं सरकलेला असतो. त्यावेळेला पिनियन गिअर आणखीन या ठिकाणी हे क्राऊन व्हीलची सेंटर लाईन जी असते ह्यांच्यातलं अंतर या ठिकाणी कमी जास्त होत असतं. आता ह्याच्यामुळे काय होतं बघा तर क्राऊन व्हील आणि पिनियन गिअर जे असतात या पिनियन गिअरच्या दोन्हीच्या मध्ये टीथ कॉन्टॅक्ट जो असतो हा त्याच्याने अवलंबून. आता जस्ट पिनियन गिअर हा मागं असतो त्याला टीथ कॉन्टॅक्ट हा पुढल्या बाजूला असतो. पिनियन गिअर जास्ती डेप्थ जास्त असेल त्यावेळेला हा टीथ कॉन्टॅक्ट ह्या या ठिकाणी असतो. आता ही ॲडजस्टमेंट कशी करतात हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हे डिफरन्शियल क्राऊन व्हील आहे, हा पिनियन गिअर जो आहे या दोन्हीवर तुम्हाला बघाल की इथं एक आपण डायल गेज या ठिकाणी बसवलं आहे. या डायल गेज जास्त या डायल गेजवर साधारणतः इंचामध्ये याची आपण रचना केली आहे. पिनियन गिअर आणि क्राऊन व्हील या दोन्हीवर या ठिकाणी आपण एक डायल गेज बसवलं आहे. तर याचा लिस्काउंट जो असतो साधारणतः 1 थाव असतो. आता आपण सुरुवातीला काय करूया तर आपण या ठिकाणी आपण काय केलं तर इथं प्रेशर थोडंसं वाढवलेलं आहे. सुरुवातीला काय केलं आपण या ठिकाणी हा प्लंजर ज्यावेळेला आपण क्राऊन व्हील ज्यावेळेस ठेवला त्याचं प्रेशर थोडंसं वाढवलेलं आहे. आता आपण काय करतो आहे तर पिनियन गिअर आणि क्राऊन व्हील या दोन्हीची आपण आता ठिकाणी ॲडजस्टमेंट करतो आहे. म्हणजे पिनियन गिअरला थोडंसं पुढं ढकलतो आहे आणि क्राऊन व्हीलला थोडंसं मागं आपण घेतो आहे. ही दोन्ही या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट आपण या करतो. स्पॅनरच्या साह्यानं आता आपण काय केलं आहे ते हे ॲडजस्टमेंट केलेले आहे. आता हे ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपण काय करतो आहे तर हे क्राऊन व्हीलचे दाते जे आहेत या क्राऊन व्हीलच्या दात्यांना आपण पिवळा रंग दोन्ही बाजूला लावलेला आहे. असा पिवळा रंग या ठिकाणी 2 दात्यांना साधारणतः आपण लावलेला आहे. हा पिवळा रंग लावल्यानंतर आपण काय करणार आहे तर क्राऊन व्हीलला फिरवणार आहे. आता क्राऊन व्हीलला ज्यावेळेस तुम्ही फिरवता त्यावेळेस पिनियन गिअर आणि क्राऊन व्हील या दोघांची ज्यावेळेस एकमेकांमध्ये गिअर मेश होतील त्यावेळेला या पिनियन गिअर आणि क्राऊन व्हील यांचे दाते एकमेकाला कुठं चिकटते ते आपण बघतोय. तर या दोघांची टीथ कॉन्टॅक्ट हा इथं खालच्या बाजूला आहे. आता याच्यामुळे होतं काय की हा टीथ कॉन्टॅक्ट जर खालच्या बाजूला जर गेला तर याच्यामुळं गिअरची एकाच बाजूला त्या ठिकाणी झीज होते. म्हणून आपण काय केलं आहे पिनियन गिअरला थोडंसं मागं खेचलेलं आहे. तर या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी पुन्हा आपण त्या ठिकाणी प्रेशर ॲडजस्ट केलेलं आहे आणि या पिनियन गिअरला थोडंसं मागं खेचायचं काम केलेलं आहे. पिनियन गिअर आणखीन क्राऊन व्हील या दोघांच्या मध्ये पुन्हा आपण त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट केले आहे. इथं 10 थाव एवढ्या ठिकाणी प्रेशर दिलेलं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही जे गिअरचे दाते आहेत या दोन्ही गिअरच्या दात्यांना आपण पुन्हा पिवळा रंग लावलेला आहे. पुन्हा पिवळा रंग लावून आपण पुन्हा या ठिकाणी क्राऊन व्हीलला फिरवलेला आहे. क्राऊन व्हीलला फिरवल्यानंतर आता आपण या ठिकाणी टीथ कॉन्टॅक्ट कसा आलं ते आपण बघूया. आता हा जो टीथ कॉन्टॅक्ट जो आहे हा मगापेक्षा थोडासा वर आलेला आहे पण तो हा सफिशियंट नाही आहे. तर अजूनसुद्धा हा टीथ कॉन्टॅक्ट बरोबर नसल्यामुळे काय होतं की या दोन्ही गिअरची वेडी वाकडी झीज होण्याची शक्यता आहे. हा टीथ कॉन्टॅक्ट मागासपेक्षा थोडासा पिनियन गिअरला ह्या थोडासा खाली सरकलेला आहे परंतु हा जो टीथ कॉन्टॅक्ट जो आहे हा अजूनही त्या ठिकाणी
आपल्याला समाधानकारक नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय केलं आहे, तर पुन्हा ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट बदलतो आहे. पिनियन गिअरला थोडंसं आणखी मागं खेचायचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रेशर थोडंसं आपण रिलीज करून या पिनियन गिअरची आणि क्राऊन व्हीलची पुन्हा आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. क्राऊन व्हील आणि पिनियन या दोघांकडचं या ठिकाणी प्रेशर आपण पुन्हा इथं सेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण या ह्याला गिअरला पुन्हा पिवळा रंग देतो आहे आणि पुन्हा पिवळा रंग देऊन आता आपण काय करणार आहे, तर याला परत फिरवायचं काम करणार आहे. हे फिरवायचं काम केल्यानंतर आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा टीच कॉन्टॅक्ट जो आहे हा बरोबर इथं आता सेंटरला आलेला आहे. हे पिनियन गिअरचा आणखी याचा टीच कॉन्टॅक्ट जो आहे हा बरोबर त्या ठिकाणी सेंटरला आलेला आहे. आणि ह्या सेंटरला आल्यामुळे काय होतं की या दोन्ही गिअरला जी होणारी चीज ही समान होते आणि याचं आयुष्य वाढण्यास मदत होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जी माहिती घेतली ती आपल्या सगळ्यांना समजली असेल. धन्यवाद.